नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणांतर्गत आयोजित 2 दिवसीय AI फॉर ॲग्री 2026 जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन यांचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. ही परिषद केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित न राहता दीर्घकालीन सहकार्य आणि कृतीप्रधान भागीदारीचे व्यासपीठ ठरल्याचे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास चंद्रा रास्तोगी यांनी सांगितले. परिषदेचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांशी झालेल्या भागीदाऱ्या, विविध उपक्रमांचे लोकार्पण आणि धोरणात्मक पुढाकार ही या परिषदेतली ठळक वैशिष्ट्ये ठरली. महाराष्ट्र शासनाने 2025 ते 2029 या कालावधीसाठी AI इन ॲग्रिकल्चर धोरण जाहीर करून ही परिषद आयोजित केली. हवामान बदल, नैसर्गिक संसाधनाची मर्यादा, बदलती ग्राहक मागणी आणि मनुष्यबळाची कमतरता या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे नेदरलँडच्या कृषी सल्लागार मॅरिऑन व्हॅन शेक यांनी नमूद केले. या परिषदेमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून सार्वजनिक हितासाठी AI वापर करून भारताला जागतिक कृषी नवकल्याणांच्या केंद्रस्थानी नेण्याचा राज्याचा निर्धार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. परिषदेत 10 मुख्य सत्रे, 13 समांतर सत्रे आयोजित करण्यात आली होती. विविध देशातील 116 तज्ज्ञ तसेच अनेक बहुपक्षीय विकास संस्था सहभागी झाल्या. काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारही करण्यात आल्याची माहिती ग्लोबल AI व डिजिटल परिवर्तन धोरण तज्ज्ञ विकास कानुगो यांनी दिली. यावेळी कृषी आयुक्त सूरज मंधारे, नानाजी संजीवन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परमिल सिंह तसेच कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.